गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला जो पहिलं प्रकरण जे आपलं चालू आहे लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम, त्यातील शेवटचा मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन म्हणजेच न्यूटनचे गतिविषयक नियम. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. An object continues to remain at rest for in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजेच काय, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजेच काय, जर एखादी वस्तू ही मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती बल लावत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत ती आहे त्या मोशनमध्ये कंटिन्यू करते, तिच्या गतीमध्ये बदल होत नाही. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. नाऊ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजेच काय, तर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेनं होते. म्हणजे काय, तर आपण एखाद्या वस्तूचा जो वेग आहे, हा वेग त्या वस्तूवर लावलेला जो बल असतं, जो फोर्स असतो, इट डिपेंड्स अपॉन दॅट अप्लाइड फोर्स. इफ यू अप्लाय मोर फोर्स देन देर इज अ इन्क्रीज इन इट्स वेलॉसिटी. म्हणजे जर तुम्ही एखाद्या वस्तूवरती जास्त बल अप्लाय केलं तर ऑब्वियसली तिचा वेग वाढणार आहे. म्हणजे आणि जर तुम्ही त्या ठिकाणी बल कमी केलं तर तिचा वेग कमी होणार आहे. म्हणजे त्याला म्हणतात की प्रयुक्त बलाशी तो समानुपाती असतो. इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स असं त्याला म्हटलं जातं. दिस इज द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. नाऊ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऑकर्स सायमल्टेनियसली. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा ह्या परस्पर विरोधी असतात. याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपली जी बंदूक असते, त्या बंदुकीतनं जेव्हा आपण गोळी चालवतो त्यावेळेला गोळी जी आहे ती पुढे जाते आणि त्याच पॉइंटला तुमची बंदूक जी आहे ती मागे खेचली जाते. याला म्हणतात एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे आणि त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल असते. हा आहे न्यूटनचा तिसरा नियम. आता न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये आपण एक पॉईंट डिस्कस आला होता, तो म्हणजे मोमेंटम, संवेग. व्हॉट इज मीन बाय मोमेंटम? मोमेंटम ऑफ अ बॉडी इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी इन टू वेलॉसिटी ऑफ द बॉडी. म्हणजे काय, तर वस्तूचे वस्तुमान आणि वस्तूचा वेग यांचा जर आपण काय केला, गुणाकार केला, तर जो गुणाकार येतो तो म्हणजे त्याचा संवेग असतो. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हाय इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी? बिकॉज इट हॅज द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज इट हॅज द डिरेक्शन. म्हणजे त्याला परिमाणसुद्धा असतं आणि त्याला दिशासुद्धा असते, म्हणून ती त्या ठिकाणी काय आहे, तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. The unit of momentum is kilogram meter per second in SI system, while its CGS unit is gram centimeter per second. मराठी मीडियमचे विद्यार्थी, संवेगाचं SI एकक हे किलोग्राम मीटर पर सेकंद, तर CGS एकक हे ग्रॅम पर सेंटीमीटर पर सेकंद हे आहे. नेक्स्ट पॉइंट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा सिद्धांत. When no external force acts on two interacting objects,
their total momentum remains constant. It does not change. जेव्हा दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर कोणतंही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. म्हणजे कोणत्याही दोन वस्तू जर आपण शेजारी शेजारी ठेवल्या आणि त्यांच्यावर जर आपण कोणतंही बाह्यबल एक्स्ट्रा फोर्स त्याच्यावरती आपण अप्लाय केला नाही तर त्यांचं जे मोमेंटम आहे ते चेंज होत नाही, ते कॉन्स्टंट राहतं, त्यांचा संवेग बदलत नाही. थँक्यू.